Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Mrunmayee Joshi here. In today's English grammar session, let us learn about active to passive voice conversion for sentences that are in simple past tense. नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे. आजच्या आपल्या इंग्लिश व्याकरणाच्या पाठात आपण कर्तरी ते कर्मणी प्रयोग असं रूपांतरण बघणार आहोत, जेव्हा वाक्याचा काळ साधा भूतकाळ असणार आहे. So now we had already seen that active sentences in simple past tense have form subject plus past tense form of the verb plus object. Simple past tense कसा असतो? Subject plus past tense form of the verb plus object. Okay. Now passive sentences in simple past will have the following structure. Object of the active sentence plus was, 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 or were, were. So both these verbs, helping verbs, denote past tense plus past participle form of the main verb plus by plus subject of the active sentence. I'll repeat. Passive sentences in simple past have the following structure. Object of the active sentence plus was or were plus past participle form of the main verb plus by plus subject of the active sentence. Now let's take a look at certain examples so it becomes clear. I'll take the first sentence. The active sentence in simple past tense. He wrote, W-R-O-T-E. He wrote a letter. So, he wrote a letter. Now, write चा past participle आहे wrote, W-R-O-T-E, wrote. त्यामुळे आपल्याला लक्षात आलं की सिंपल पास्ट मधलं वाक्य आहे, साधा भूतकाळातलं वाक्य आहे. ही रोट अ लेटर, त्यानं पत्र लिहिलं. आता याचं पॅसिव्ह करताना आपण कसं करणार? तर ऑब्जेक्ट जे आहे, ऑब्जेक्ट काय आहे इथे? लेटर म्हणजे पत्र. तर ते आपण वाक्याचं स्ट्रक्चर बदलून ते ऑब्जेक्ट जे आहे ते वाक्याच्या पहिल्या भागात येतं. त्यामुळे अ लेटर. आता हा होता सिंपल पास्ट टेन्स, बरोबर आहे. त्यामुळे राईटचं रोट म्हणजे राईट हा मेन वर्ब होता, त्याचं झालं होतं पास्ट पार्टिसिपल फॉर्म रोट. आता आपण पाहिलं की ऑब्जेक्ट ऑफ ॲक्टिव्ह सेंटेन्स प्लस वॉज किंवा वर. आता यातलं आपण काय लिहिणार किंवा आपण काय म्हणणार? अ लेटर आहे. अ लेटर म्हणजे एक पत्र. तर एक पत्र असेल तर आपण वॉज वापरणार, कारण ते सिंग्युलर आहे, एकवचनी आहे. सो अ लेटर वॉज. आता राईटचं पास्ट पार्टिसिपल काय होईल? तर रिटन होईल, कारण आता आपण पास्ट टेन्समध्ये होतं. वॉज रिटन. सो अ लेटर वॉज रिटन बाय हिम. बाय हिम. आता बाय हा पॅसिव्ह फॉर्ममध्ये येतो, आपण पाहिलं होतं. आणि कर्ता जो आहे, सब्जेक्ट जो आहे, तो सगळ्यात शेवटी येतो वाक्याचा. सो when the active form is he wrote a letter, the passive form will be a letter was written by him. Now let's look at second sentence. They, T-H-E-Y, they knew it, K-N-E-W, knew. Know, K-N-O-W, know म्हणजे जाणणे. They knew it. So passive होईल it was known टू देम. आता आपण मागच्या वेळेस बघितलं होतं की बाय देम चालतं किंवा काही ठराविक केसेसमध्ये टू सुद्धा चालतं. बाय तर आपण जनरली वापरतो जेव्हा आपण पॅसिव्ह करतो, पण काही वर्बसोबत टू सुद्धा चालतं. सो इट वॉज नोन टू देम असं आपल्याला याचं पॅसिव्ह फॉर्म होऊ शकतं. थर्ड सेंटेन्स. लेट्स लुक ॲट द थर्ड सेंटेन्स. शी सॅंग अ सॉन्ग. त्याचं पॅसिव्ह होईल अ सॉन्ग वॉज संग, S-U-N-G. सिंगचं पास्ट पार्टिसिपल होईल वॉज संग.
बाय हर. ठीक आहे. आता आपण इथं अ सॉन्ग होतं त्यामुळे वॉज वापरलं. नाव लेट्स टेक अ लुक ॲट फोर्थ सेंटेन्स वेअर वी विल सी यूज ऑफ प्लुरल फॉर द नाउन्स. आता ही लव्ड हिज बुक्स व्हेरी मच असं जर ॲक्टिव्हमधलं वाक्य असेल, इफ दॅट इज द सेंटेन्स, ही लव्ड हिज बुक्स व्हेरी मच. नाव ओव्हर हिअर हिज बुक्स डिनोट इट इज प्लुरल, अनेक वचनीय. तर पॅसिव्ह करताना कसं करणार आपण, हिज बुक्स, हे हिज बुक्स हे ऑब्जेक्ट आहे इथे त्यामुळे ते आधी येणार. हिज बुक्स लव्ड LOVED चं पास्ट पार्टिसिपल होईल. आता इथे आपण वॉज का वर वापरणार, तर वर WERE वेअर किंवा वर लव्ड WERE का वापरला आपण, बिकॉज बुक्स डिनोट्स प्लुरल. So that's why instead of was we used were. His books were loved very much by him. हे झालं त्याचं passive sentence. Now let's take a look at another sentence. She did not write a song. She did not write a song. आता हे निगेटिव्ह सेंटेन्स आलेलं आहे. आपल्याला हे पास्ट मधलं हे कसं कळलं, तर डूचं डीड होतं. डीड ह्याचा अर्थ पास्ट टेन्स आहे, फक्त इथं निगेटिव्ह आहे त्यामुळे नॉट राईट असं आलं. सो शी डिड नॉट राईट अ स्टोरी. आता शी डिड नॉट राईट अ स्टोरी हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे सिम्पल पास्टमधलं. त्याचा पॅसिव्ह फॉर्म कसा होईल, अ स्टोरी ऑब्जेक्ट पहिलं आलं, वॉज नॉट रिटन बाय हर. आता अ स्टोरी होतं त्यामुळे आपण वॉजचा वापर केला. अ स्टोरी, राईटचं होतं रिटन आणि नॉट होतं त्यामुळे तो नॉट आपण तसाच ठेवला पॅसिव्हमध्ये. अ स्टोरी वॉज नॉट रिटन बाय हर. इथे लक्षात कायम हेच ठेवायचं आहे की जेव्हा आपण ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह कन्व्हर्जन करतो तेव्हा वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे. सो शी डिड नॉट राईट अ स्टोरी म्हणजे तिनं कथा किंवा गोष्ट लिहिली नाही. तर पॅसिव्ह करताना तोच अर्थ अभिप्रेत ठेवला पाहिजे, जो आहे अभिप्रेत तो कथा तिच्याकडनं लिहिली गेली नाही असा याचा अर्थ झाला आपण पॅसिव्हमध्ये केला. सो शी डिड नॉट राईट अ स्टोरी वॉज नॉट रिटन बाय हर. नाव लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट सेंटेन्स. डिड ही ब्रेक द विंडो. आता हे मी घेतलं इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. त्या डिडवरनं कळलं की पास्टमधलं आहे. सो दिस इज अन इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. इट एंड्स विथ अ क्वेश्चन मार्क. डिड ही ब्रेक द विंडो, त्याने खिडकी तोडली का. तर याचा पॅसिव्ह कसं करणार आपण, क्वेश्चनचा क्वेश्चनच राहणार. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असेल तर तो इंटरोगेटिव्ह सेंटेन्सच होणार त्याचं पॅसिव्हमधलं. वॉज द विंडो ब्रोकन बाय हिम. आता हे कसं झालं, तर आता हा डिड ही ब्रेक द विंडो, यात ही हा सब्जेक्ट होता. डिडवरनं कळलं आपल्याला पास्ट टेन्स आहे. ब्रेक म्हणजे तोडणे हे आहे वर्ब आणि द विंडो हे आहे ऑब्जेक्ट. तर जेव्हा आपण पॅसिव्ह करतो तेव्हा क्वेश्चन जो आहे प्रश्न तो आधी येतो. सो वॉज द विंडो, आपण सब्जेक्ट घेतलाच आधी. ब्रोकन, ब्रेकचं होतं ब्रोकन, बाय हिम आणि क्वेश्चन मार्क, खिडकी त्याच्याकडून तुटली का. तर हे होतं इंटरोगेटिव्ह. जर असेल म्हणजे प्रश्नार्थक वाक्य असेल तर त्याचं पॅसिव्ह रूपांतरण. आता आपण वॉज द विंडो ब्रोकन बाय हिम पाहिलं. त्यात वॉज काय दर्शवलं, वॉजने पास्ट टेन्स आहे. विंडो म्हणजे ऑब्जेक्ट आपण आधी घेतला. ब्रोकन इज पास्ट पार्टिसिपल ऑफ ब्रेक आणि बाय हिम क्वेश्चन मार्क. सो डिड ही ब्रेक द विंडो हे ॲक्टिव्ह वाक्य आहे सिम्पल पास्टमधलं, इंटरोगेटिव्ह आहे. त्याचं आपण रूपांतरण केलं वॉज द विंडो ब्रोकन बाय हिम. अजून एक वाक्य बघूयात आपण. डिड एनीवन हर्ट युअर फिलिंग्स क्वेश्चन मार्क. आता डिड एनीवन हर्ट युअर फिलिंग्स, डिडनी कळलं हे सिम्पल पास्ट आहे. सब्जेक्ट कोण आहे, तर एनीवन आहे. हर्ट युअर फिलिंग्स, युअर फिलिंग्स हे इथं ऑब्जेक्ट स्वरूपात येतात आणि क्वेश्चन मार्क आहे.
तर त्याचा पॅसिव्ह फॉर्म कसं होईल? इथे फिलिंग्स FEELINGS फिलिंग्स म्हणजे भावना हे अनेक वचनी आहेत, त्यामुळे आपण इथे WEREचा प्रयोग करणार, वर. बरोबर आहे. सो डिड एनीवन हर्ट युअर फिलिंग्स? तर आता युअर फिलिंग्स हे जे ऑब्जेक्ट आहे ते आधी आलं, त्याच्या अगोदर प्रश्नार्थक असल्यामुळे वर युअर फिलिंग्स हर्ट बाय एनीवन, हर्टचं पास्ट हर्टच येतं. वर युअर फिलिंग्स हर्ट बाय एनीवन हे त्याचं झालं पॅसिव्ह रूपांतरण. सो मला वाटतं मी इनफ एक्झाम्पल्स घेतलेली, आय हॅव टेकन इनफ एक्झाम्पल्स. सो टुडे वॉट वी हॅव सीन इज वी हॅव सीन conversion of active to passive when voice is simple past tense, and we have seen simple sentences as well as we have seen interrogatives as well as negative sentences. So that's all for today. I hope you have understood it. In case of any questions you can ask me them. Thank you. धन्यवाद.